श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। गेले 2 वर्षापासून रोड अडवलेला आहे भावकीने। हां, कोणी अडवलंय? शिवराम बबन पिंगट, भास्कर बबन पिंगट, बाबूराव बबन पिंगट। मग अडवला तर पुढचं काय अडचण आहे आता? आता आम्हाला एवढी मोठी अडचण झाली का आमचा भाचा 22 तारखेला एक्सपायर झाला। हां, तर त्याचं प्रेत नेण्यासाठी आम्हाला अक्षरशः चिखलतोडी जावं लागला आणि ते अंतर साधारणतः 1000 फुटाचं अंतर आहे। हां, त्याच्यामुळं झालं काय माहिती आहे का, जेवढे पाहुणे रावळे आले सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते एकदम लोकांमध्ये गावकऱ्यांमध्ये एकदम अशी याची भावना तयार झाली का बाबा देश स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झालेत तरी पण अजून जर प्रेताला जर नेण्यासाठी जर रोड नसन, आणि रोड म्हणजे ही जीवनावश्यक वस्तू आहे। आणि गावचा विषय असा आहे का गावचे जे सदस्य आहेत, गावच्या सदस्यांनी याच्याकडे, ग्रामपंचायत सदस्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं ना। त्यांना तिथं तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांना इकडं अविश्वासाचा ठराव आणायला सरपंचावरती, उपसरपंचावरती त्यांना वेळ आहे। आणि इथं लोकांच्या आयुष्याची निगडीत प्रश्न आहे या रोडचा, त्याच्यासाठी त्यांना वेळ द्यायला टाईम नाही। म्हणजे हे जे निवडणूक होती आणि यांना जे निवडून देतो आपण, हे कशासाठी द्यायचं बाबा? हे मी तळतळीने बोलतोय आज, कारण मला तेवढा त्रास झालेला आहे, आमच्या सगळ्या कुटुंबाला त्रास झालेला आहे, पाहुण्यांना त्रास झालेला आहे, सगळ्या जेवढे ग्रामस्थ आहे गावातले त्यांना त्रास झालेला आहे। ही सोपी गोष्ट नाही। यांच्यावरती ना तातडीने शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे। ज्यांनी कोणी रोड अडवलाय त्यांच्यावरती शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे आणि याला जबाबदार ग्रामपंचायत आहे। हे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत हे कशासाठी आपण निवडून देतो का, यांनी लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे। हे लोकांच्या समस्या सोडवायच्या ऐवजी ते तिकडं त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांना नाव लावायचे सरपंच पदाचं, उपसरपंच पदाचं म्हणून तहसील कार्यालयामध्ये 10 वेळा हेलपाटे मारतात। ह्या ग्रामपंचायत जे मेंबर आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे।